म्हणून ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा वास्तुशास्त्र म्हणा, याचा बेस, याचा मूळ हे काय आहे? विज्ञान आणि शास्त्र. तर त्यानुसारच आपण चर्चा करू आणि आपल्या समस्या सोडवू. तुम्हाला जर माझे संपर्क साधायचा असेल तर माझ्या ईमेल आय डीवरती माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा फोन नंबर आणि व्हॉट्सअप नंबर टाकलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा फोन नंबरवरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या समस्यांचं निराकरण करू शकता. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळकर. मित्रांनो, सध्या मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे. इथे एक वास्तू विशारदक म्हणून काम करतो आहे. आर्किटेक्चर टू इंटिरियर अशी मी कामं घेतलेली आहेत आणि त्याबरोबर वास्तू कन्सल्टंट म्हणून, म्हणजे वास्तू दोष आपण म्हणतो की अमुक एका वास्तूमध्ये दोष आहे, तो निवारण करण्यासाठी मी मार्ग उपाय तुम्हाला सुचवतो. त्यालाच वास्तू कन्सल्टंट म्हणजे सल्लागार. मी तुम्हाला सल्ला देतो आहे आणि त्या सल्ल्यानुसार जर तुम्ही वागाल, निर्णय घ्याल, तर आपल्या वास्तूमध्ये जे निर्माण झालेले दोष आहेत त्याचं निवारण होऊ शकते. मित्रांनो, वास्तू दोष आपण ज्यावेळी म्हणतो तर मुळात त्यात वास्तुदोष असतो का? दोष निर्माण केला जातो, निर्माण होतो आणि तो आपल्यामुळेच होतो. कळत नकळत तो होतो, आपल्या अनवघाने तो होतो. आपण जाणून बुजून तो दोष निर्माण करत नाही किंवा त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. वास्तू आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. जसं माणसाचं मन असते तसं त्या वास्तूचं, त्या जमिनीचं सुद्धा मन असते. तिच्यासुद्धा काही इच्छा असतात, तिच्यासुद्धा काही मतं असतात. ते समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार निर्णय घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, ह्याच्यावरती मी पुढच्या भागामध्ये जास्त सविस्तर बोलेल, पण आज जो दिवस आहे तो दिवस समजून घेणं आवश्यक आहे. मी कोकणामध्ये काम करतो आहे आणि कोकण ही भगवान परशुरामाने निर्माण केलेली भूमी आहे. म्हणून आपण कोकणाला भगवान परशुरामाची भूमी म्हणतो, त्यांनी निर्माण केलेली भूमी. आता कोकणामध्ये एक संप्रदाय आहे. तो संप्रदाय कोणता? तर गाव रहाटी. आता गाव रहाटी हा संप्रदाय म्हटलं, त्याची निर्मिती कधी झाली ती अगदी तारीखवार तुम्ही सांगू शकत नाही. पण तसं बघायला गेलं तर ज्या वेळेला या कोकणाची निर्मिती झाली, परशुरामाने ज्यावेळी निर्मिती केली, हा भूभाग ज्यावेळी समुद्रातून बाहेर आला असं म्हटलं जाते, अशी आख्यायिका आहे. म्हणजे थोडक्यात आपण ह्या त्रेतायुगातच ह्या गावराटी या संप्रदायाची निर्मिती झाली असं म्हणू शकतो. आणि निर्माण करणारे कोण? हे संविधान निर्माण करणारे कोण आहेत? तर खुद्द प्रभू परशुराम, विष्णूचे अवतार. मित्रांनो, आता प्रभू परशुरामाने एक कायदा, नियम आणि हक्क ह्या कोकणच्या भूमीला दिलेला आहे आणि त्या कायदे, हक्क आणि नियमावरती चालणं आवश्यक आहे. पण आताच्या काळात ह्या कलियुगामध्ये हे कायदे, हक्क आणि नियम हे उल्लंघन केले जात आहेत आणि त्यामुळे हे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आपण म्हणतोय की वास्तुदोष निर्माण होतोय, असंही म्हणायला हरकत नाही. मित्रांनो, मी वास्तू विशारदक म्हणून काम करतो आहे, आर्किटेक्ट म्हणून काम करतो आहे आणि आर्किटेक्चर टू इंटिरियर अशी मी कामं हातात घेतलेली आहे. त्याबरोबर सल्लागार, वास्तू कन्सल्टंट, वास्तू सल्लागार म्हणून काम करतो आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावस या गावी एक काम हातात घेतलेलं आहे, वास्तू सल्लागार म्हणून, वास्तू कन्सल्टंट म्हणून. आणि दुसरा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण या तालुक्यामध्ये. ह्या दोन्ही विषयांवरती मी पुढच्या भागांमध्ये चर्चा करेन. त्याचा सविस्तर तुमच्यासमोर ठेवेन, एक उदाहरण म्हणून. त्याच्यामागे काय इतिहास आहे, ह्या ज्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, दोन ठिकाणचं, पावस आणि मालवणचं जे काम माझ्याकडे आलेलं आहे, मी कोणाचा उल्लेख नाही करणार त्यावेळेला, पण काय प्रसंग त्यांच्यावरती ओढवलेत, काय समस्या निर्माण झाल्या, त्याची मी पूर्ण गोष्ट तुमच्यासमोर मांडेनच, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कळत नकळत आपण कशा काय चुका करत जातो, गुन्हे करत जातो असं म्हणायला हरकत नाही. अनवघाने काही गोष्टी घडतात आणि त्याला निमित्त आपण असतो. मग आपण कुठल्या तरी भटा ब्राह्मणाकडे किंवा कुठल्या तरी भक्ताकडे, मांत्रिकाकडे जातो आणि प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करतो. उलट पक्षी काय होतात, त्यावेळेला अनेक समस्या निर्माण होतात. ते प्रश्न सुटत नाहीत, उलट पक्षी अनेक समस्या निर्माण होतात. आपल्याला या समस्यातून बाहेर पडायचं असेल तर विज्ञान आणि शास्त्रानुसार जायला पाहिजे.
ना की अंधश्रद्धेनुसार. आणि हे विज्ञान आणि शास्त्र समजून घेणं आवश्यक आहे. यापूर्वीच मी म्हणालो आहे, जसं ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपण जर एखाद्या व्यक्तीचं कुंडली किंवा तिचं भवितव्य जर बघायला गेलो तर ते मानसशास्त्राच्या माध्यमातून बघावं लागतं. ज्योतिषशास्त्रात म्हणजे मानसशास्त्र आणि वास्तुशास्त्र म्हणजे सुद्धा मानसशास्त्र आहे, सायकोलॉजी. जशी माणसाचं मन असते तसं त्या भूमीचं वास्तूचं एक मन असते. ते मन समजून घेणं आणि त्यानुसार त्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे. मित्रांनो, सर्वांना ह्या अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस अक्षय तृतीयाचा आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया. आणि दुसरा आजचा एक चांगला दिवस उत्सव कोणता आहे तर परशुराम जयंती. मित्रांनो, लक्षात आलं का, मी परशुरामांचा उल्लेख केला आणि मुद्दामून आज हा विषय तुमच्यासमोर मी मांडतो आहे, कारण कोकण ही परशुरामांनी निर्माण केलेली भूमी आहे. मग परशुराम जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आहे तुमच्या भावी आयुष्यासाठी. आणि अक्षय तृतीया या 3.5 मुहूर्तापैकी एका मुहूर्ताच्या त्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो. हे दोन्ही जे उत्सव आहेत ते आपण आनंदाने आणि मनाला भावेल असं पावेल असा प्रकारे आपण पार पडणं, ते मनवणं आवश्यक आहे, तो साजरे करणे आवश्यक आहे. मित्रांनो, मी 2 प्रसंग तुमच्यासमोर मांडणार आहे पुढच्या भागांमध्ये. एक पावस रत्नागिरी या जिल्ह्यातील आणि एक मालवण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तर तुम्हाला त्या गोष्टीचा उलगडा होईल. वास्तू कन्सल्टंट म्हणजेच वास्तू तुम्हाला जी काय मी माहिती देणार आहे, वास्तूची सल्ला देणार आहे, वास्तू सल्ला, हे सल्लागार म्हणून तुमच्यासमोर मी माझी मतं मांडणार आहे. तर तुमच्या लक्षात येईल, वास्तू विशारदक, इंटिरियर टू आर्किटेक्चर टू इंटिरियर म्हणजे बांधकामाच्या स्वरूपात, आणि वास्तू कन्सल्टंट म्हणजेच वास्तू मार्गदर्शक, तुमचा सल्लागार. मी तुमच्यासमोर मांडेन, माझे विचार मांडेन, त्या कहाण्या सांगेन, त्या गोष्टी सांगेन, ते 2 प्रसंग सांगेन. पण तुमच्या लक्षात आलंच असेल, थोडक्यात आजच्या दिवसाच्या निमित्ताने परशुरामाच्या भूमीमध्ये बसून मी तुमच्याबरोबर काही गोष्टी शेअर करतो आहे. कारण हे विज्ञान आहे, हे शास्त्र आहे आणि विज्ञान आणि शास्त्राच्या नजरेतूनच आपल्याला या सर्व गोष्टी पाहणे आवश्यक आहे. म्हणून ज्योतिषशास्त्र म्हणा किंवा वास्तुशास्त्र म्हणा, याचा बेस, याचा मूळ हे काय आहे, विज्ञान आणि शास्त्र. तर त्यानुसारच आपण चर्चा करू आणि आपल्या समस्या सोडवू. तुम्हाला जर माझे संपर्क साधायचा असेल तर माझ्या ईमेल आय डीवरती माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा फोन नंबर आणि व्हॉट्सअप नंबर टाकलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा फोन नंबरवरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि आपल्या समस्यांचं निराकरण करू शकता. पहा, वास्तू कन्सल्टंट म्हणून आपण चर्चा करू शकतो आणि समस्या सोडवू शकतो. हेच ते सनातन वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये आणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.